येथे ऐतिहासिक होणाऱ्या दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली। विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लाखो बांधवांसाठी इथं स्वयंपाक केला जातोय। आपण पाहतोय महाप्रसाद जो आहे या गडाचा प्रसाद दिला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी हे बुंदीचा जो महाप्रसाद आहे तो तयार करण्याची जी लगबग आहे ती सुरू आहे। आपण समोर पाहतोय या ठिकाणी जी बुंदी आहे तिथून आणून या ठिकाणी हे केले जाते। विशेषतः आपण जर पाहिलं तर या श्री क्षेत्र नगरनारायण गडावरती हा दसरा मेळावा गेल्या 300-350 वर्षाची परंपरा आहे। मात्र या दसरा मेळाव्यामध्ये मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे प्रमुख उपस्थिती लावणार असल्या कारणाने या वर्षीचा हा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची व्यवस्था झाली पाहिजे आणि ती व्यवस्था करत असताना कुठलीही गोष्टीची कमी पडू नये यासाठी इथं मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते। विशेष म्हणजे आपण हा बुंदी प्रसाद पाहतोय, जवळपास 100 पोते या ठिकाणी साखर गाळली जाणार आहे आणि त्यामधून मोठा महाप्रसाद बनवला जाणार आहे। इथं आपण मध्ये पाहतोय मोठ्या संख्येने ही या ठिकाणी बुंदीचा जो महाप्रसाद आहे अशा पद्धतीने तयार केला जातोय। आणखी 3 दिवस हा बुंदी महाप्रसाद बनवला जाणार आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी भात देखील बनवला जातोय आणि भाकरी देखील बनवल्या जाणार आहेत। प्रत्येक गावामधून मादोकरी मागून त्या भाकरी आणल्या जाणार आहेत। आपण पाहतो मोठ्या संख्येने या ठिकाणी ही जी बुंदी आहे ती तयार झालेली कशा पद्धतीने बनवली जाते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक स्वतःहून मदत करतायत, अन्नदानासाठी मदत करतायत। इथं समोर पाहतोय मी तुम्हाला दाखवतो, इथं हे बुंदीसाठी लागणारा जो पाक आहे तो पाक बनवला जातोय आणि त्यासाठी इथं जे शेकडो हात आहेत हे मेहनत घेत आहेत। तो महाप्रसाद व्यवस्थित पद्धतीने बनला पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणी काळजी घेतली। पलीकडे आपण पाहतो साखराचे जे पोते आहेत ते पोते आहेत। तसंच आपण इकडे दुसरीकडे जर पाहिलं तर बुंदी तळण्याचं जे काम आहे ते तळण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आणि ते इथं जी ही 24 तास ही जी चुलवानं आहेत आणि ज्या भट्टीमधून ही बुंदी बनवली जाते ते अशा पद्धतीने या ठिकाणी हे शेकडो हात जे आहेत हे या ठिकाणी महाप्रसाद बनवण्यासाठी प्रयत्न करतायत। आपण समोर बाबा पाहतोय, वयोवृद्ध माणसं असतील, त्याचबरोबर इथलचे जे तरुण आहेत हे हा महाप्रसाद प्रत्येकाला पोहोचला पाहिजे, इथं आलेला प्रत्येकाला नगरनारायण गडाचा प्रसाद मिळाला पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न केला जातोय। आपण यांना विचारू की नेमकं किती वेळापासून हे बुंदी बनवण्याचं काम करतायत आणि कशा पद्धतीने हे बुंदी बनवण्याचं काम करताय। बाबा किती दिवसापासून काम करताय तुम्ही? हे 4 दिवस झाले. 4 दिवस झालं। हो. आता किती क्विंटलची आतापर्यंत तयार झाली? आतापर्यंत आज 25 पोते झाले आज. 25 पोते। हा, आणखी किती दिवस बनवणार तुम्ही? अजून 3 दिवस. आता ही बनवलेली सगळी बुंदी किती लोकांना पुरू शकते? ही जवळजवळ 50-60 लाखापुरत पुढे जाऊ शकते। आपण पाहतो हे अशा पद्धतीने बनवण्याचं काम आहे। इथं मशीनच्या माध्यमातून पीठ जे आहे ते पीठ देखील या ठिकाणी जे बुंदीसाठी लागणारं पीठ आहे ते तयार केलं जात आहे आणि हे जे 3 या ठिकाणच्या भट्ट्या आहेत ह्या 24 तास सुरू आहेत। विशेषतः त्यासाठी मेहनत घेतली जाते। तरुण असेल, महिला असतील, त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती असतील, हे सर्वच जण या ठिकाणी प्रयत्न करून हा जो महाप्रसाद आहे हा महाप्रसाद बनवण्याचं काम केलं जातं आणि समोर आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक जण यामध्ये आपला जो वाटा आहे तो देण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे एकंदरीतच हा ऐतिहासिक दसरा मेळावा होत असताना या प्रत्येक येणाऱ्या भाविकांसाठी, येणाऱ्या प्रत्येक जो या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या प्रत्येकाला महाप्रसाद मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने प्रयत्न केला जातोय। मला नेमकं इथं जे विश्वस्त आहे त्या विश्वस्तांना विचारायचंय। आता आपण हे समोर पाहतोय अशा पद्धतीने हा जो बुंदी प्रसाद आहे हा बनवला जातो आणि बनवल्यानंतर हा प्रत्येक भाविकांना मिळेल यासाठी स्वयंसेवकाची देखील खूप मोठी तगडी फौज या ठिकाणी निर्माण केलेली। पाण्याची व्यवस्था देखील तशाच पद्धतीने केली जाणार आहे। इथं आलेल्या प्रत्येकाला काय काय व्यवस्था दिली जाणार आपण विश्वस्तांना विचारतोय नेमकी कशी व्यवस्था केली आणि काय काय आपण येणाऱ्यांसाठी हे करतोय। या ठिकाणी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थितीची संख्या ही साधारणपणाने त्याचा अंदाज येत नसल्यामुळं आम्ही 50 लाखाच्या वरती ते करोडोच्या घरातही उपस्थिती संख्या जाऊ शकते। त्या अनुषंगाने पंचक्रोशीतील गावं, संस्थान आणि मराठा सेवकांनी मिळून एक 50,000 स्वयंसेवकांची या ठिकाणी तयारी ठेवलेली आहे आणि हा या ठिकाणी होत असलेला महाप्रसाद उपस्थितांना व्यवस्थितपणाने वाटप करण्याच्या दृष्टीनं गडावरती येणारे जे महत्त्वाचे 4 रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरमध्ये, ट्रॉल्यामध्ये भरून त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पॅकिंगमध्ये पाऊच तयार करून त्या पद्धतीचा हा आलेल्या भक्तगणाला प्रवेश करता क्षणी त्यांच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी प्रत्येकाला तो मिळावा अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर परिसरातील
विविध गावानं आपापल्या येणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं भाविक भक्त या असतील, या ठिकाणी गडावर येणाऱ्या दसरा मेळाव्याची उपस्थिती असेल, या प्रत्येक नागरिकांना भक्तगणांना जेवणाची गैरसोय होऊ नये, पाण्याची गैरसोय होऊ नये अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी हायवेवरून येणारे जेवढे काही रस्त्यातली गावं असतील त्या प्रत्येक ठिकाणी पाण्याची, राहण्याची, जेवणाची व्यवस्था, आरोग्य सुविधेची सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्याची प्रत्येक केली जाते. मात्र ज्यांनी हा महाप्रसाद बनवलेला आहे ते आपल्यासोबत आचार्य आहेत. किती वेळ लागलाय आणि आता किती तुमचे जे सगळे सहकारी आहेत ते किती दिवसापासून हा प्रयत्न करतात? 50 माणूस जवळपास 4-5 दिवस झाले चालू आहे. किती गाळायचे झाले आता सध्या? 100 क्विंटलच्या पुढे झाले ना. 100 क्विंटलच्या पुढे. आणखी किती दिवस चालणार आहे हे सगळं? आणि शनिवारपर्यंत चालेल. अच्छा. त्यात किती लोकांना हा महाप्रसाद मिळू शकतो? जवळपास 70 लाखाच्या घरा पुढे जाईल, पण आत नाही. अच्छा. किती तेल लागलं असेल ह्याला? साखर किती, पीठ किती नेमकं त्याचं? साखर जवळपास 2 ट्रक झाली नाही. अच्छा. आणि हे कसं, कोण लोक आणून देत आहेत, कशा पद्धतीने, उत्स्फूर्त पद्धतीने? काही नावं सांगत नाही तर काहीच नाही, तो आणून देतात. अच्छा. नेमकं हे अन्नदानासाठी माधवकरीची देखील पद्धत या ठिकाणी राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर भाकरी गोळा करण्याचं गावोगावी काम केलं जाणार आहे. ते कसं असणार आहे आणि कशा पद्धतीने ते सगळं सुरू आहे? ही नारायणगडाची ही परंपरा आहे. माधवगिरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावागावातून लोकांना इथं सवय आहे, कारण की येणारा जो भक्तगण आहे त्यांना या ठिकाणी अन्नदान करण्यासाठी या ठिकाणी स्वतःहून गावाची गावं या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत. आज आपण बघतोय आत्ताच आचार्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की इथं कोण काय देतं आहे ह्याचा मेळ नाही. जवळपास 500 क्विंटलहून अधिक साखर या ठिकाणी दिली जाईल. आत्तापर्यंत 200-250 क्विंटल या ठिकाणी झालेली आहे गाळं, म्हणजे साखरेचं या ठिकाणी गाळं झालं. परंतु भविष्यामध्ये कमीच काही पडणार नाही अशी परिस्थिती आहे, कारण की ह्या वेळेचा जे मेळावा आहे, दसरा मेळावा, हा इतिहासामध्ये त्याची नोंद होईल एवढा मोठा त्याचं नियोजन आहे. नेमकं स्वयंसेवक कशा पद्धतीने असतील आणि त्या स्वयंसेवकाचं कशी नोंदणी केली गेली, आतापर्यंत किती स्वयंसेवकाची नोंदणी झाली? का तर इथं पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर सुरक्षेची व्यवस्था असेल, महिला येणार आहेत, दुरून लोक येणार आहेत, ही सगळी स्वयंसेवकाची व्यवस्था कशी केली गेली? यावर्षी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगडावर होतोय. या दसरा मेळाव्याला विशेष उपस्थिती असणारे संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील येत आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. स्वयंसेवकाची व्यवस्था कशी? त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यामधील सर्वच बांधव स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करतायत. ते करत असताना या परिसरातील आजूबाजूच्या गावातून 5000च्या पुढे आत्तापर्यंतची स्वयंसेवकाची यादी आहे आणि त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आम्ही करणार आहोत आणि प्रत्येकाला जिम्मेदारी दिलेली आहे त्याच ठिकाणी त्या व्यक्तीने थांबायचे आणि त्या ठिकाणाहून तो माणूस सभा होईपर्यंत हलणार नाही अशा प्रकारची जिम्मेदारी आम्ही स्वयंसेवकाला दिली आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीने सगळी व्यवस्था केली गेली. मात्र मला महत्त्वाचं दाखवायचं आहे, हा जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद बनवला जातो. तसं पाहिलं तर नगद नारायणगडाचा प्रसाद मिळवण्याच्या अपेक्षेनं इथलचा फिरता नारळ सप्ताह देखील खूप मोठ्या प्रमाणात असतो. लाखो भाविक भक्त त्या ठिकाणी येतात. त्यामुळे सगळ्यात मोठं जर कसब लागणार आहे ते वाढण्यासाठी आलेल्या जे लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना वाढण्यासाठी आणि प्रत्येकाला प्रसाद मिळावा यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात तसं वाढप्यांची जी व्यवस्था आहे ती केली गेली. ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत हा महाप्रसाद पोहोचला जाईल या अनुषंगाने देखील प्रयत्न करतात. त्याचबरोबर जे परिसरातील गणेश मंडळ आहेत, इथलचे जे काही प्रतिष्ठान आहेत, ज्या तालीम आहेत, इथले जे काही तरुण आहेत या तरुणांकडे हे महत्त्वाचं काम असणार आहे. महिला देखील यामध्ये जो महाप्रसाद आहे तो वाटपासाठी महिलांसाठी काम करणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ही दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ते नारायणगडावरती मोठ्या भव्य प्रमाणामध्ये होत असल्याचं चित्र आहे आणि हा जो महाप्रसाद बनवला जाणार आहे शेकडो क्विंटलचा महाप्रसाद आहे आणि तो लाखो भाविक भक्तापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने आता नेमकं या गडावरचे जे महंत आहेत शिवाजी बाबा यांच्या माध्यमातून हे जे सगळे संयोजक मंडळी आहे त्याचबरोबर स्वयंसेवक मंडळी आहे यांच्या माध्यमातून हा प्रत्येकाला महाप्रसाद मिळावा याची व्यवस्था देखील केली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं आपण तर हा ऐतिहासिक दसरा मेळावा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होत असल्या कारणानं हा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होईल या अनुषंगाने, भव्य दिव्य होईल या अनुषंगाने इथला प्रत्येक जो भक्त आहे, या गणाचा भक्त आहे, स्वयंसेवक आहे, तो या ठिकाणी स्वतःला पूर्णतः समर्पित करून सेवा करण्याचं काम करतोय, पूर्णतः या ठिकाणी झोकून देऊन काम करतोय. त्यामुळे एकंदरीतच अवघे काही 3 दिवस या दसरा मेळाव्यासाठी उरलेले आहेत. त्यामुळे जी लगबग आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं चित्र आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.
बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे ऐतिहासिक होणाऱ्या दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली. विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लाखो बांधवांसाठी इथं स्वयंपाक केला जातोय. आपण पाहतोय महाप्रसाद जो आहे या गडाचा प्रसाद दिला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी हे बुंदीचा जो महाप्रसाद आहे तो तयार करण्याची जी लगबग आहे ती सुरू आहे. आपण समोर पाहतो या ठिकाणी जी बुंदी आहे तिथून आणून या ठिकाणी हे केले जाते. विशेषतः आपण जर पाहिलं तर या श्री क्षेत्र नगद नारायणगडावरती हा दसरा मेळावा गेल्या 300-350 वर्षाची परंपरा आहे. मात्र या दसरा मेळाव्यामध्ये मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे प्रमुख उपस्थिती लावणार असल्या कारणाने यावर्षीचा हा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची व्यवस्था झाली पाहिजे आणि ती व्यवस्था करत असताना कुठलीही गोष्टीची कमी पडू नये यासाठी इथं मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते. विशेष म्हणजे आपण हा बुंदी प्रसाद पाहतोय. जवळपास 100 पोते या ठिकाणी साखर गाळली जाणार आहे आणि त्यामधून मोठा महाप्रसाद बनवला जाणार आहे. इथं आपण मध्ये पाहतोय मोठ्या संख्येने ही या ठिकाणी बुंदीचा जो महाप्रसाद आहे अशा पद्धतीने तयार केला जातोय. आणखी 3 दिवस हा बुंदी महाप्रसाद बनवला जाणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी भात देखील बनवला जातोय आणि भाकरी देखील बनवल्या जाणार आहेत. प्रत्येक गावामधून माधोकरी मागून त्या भाकरी आणल्या जाणार आहेत. आपण पाहतो मोठ्या संख्येने या ठिकाणी ही जी बुंदी आहे ती तयार झालेली. कशा पद्धतीने बनवली जाते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक स्वतःहून मदत करतायत, अन्नदानासाठी मदत करतायत. इथं समोर पाहतोय मी तुम्हाला दाखवतो. इथं हे बुंदीसाठी लागणारा जो पाक आहे तो पाक बनवला जातोय आणि त्यासाठी इथं जे शेकडो हात आहेत हे मेहनत घेत आहेत. तो महाप्रसाद व्यवस्थित पद्धतीने बनला पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणी काळजी घेतली. पलीकडे आपण पाहतो साखराचे जे पोते आहेत ते पोते आहेत. तसंच आपण इकडे दुसरीकडे जर पाहिलं तर बुंदी तळण्याचं जे काम आहे ते तळण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात केलं जातंय आणि ते इथं जी ही 24 तास ही जी चुलवानं आहेत आणि ज्या भट्टीमधून ही बुंदी बनवली जाते ते अशा पद्धतीने या ठिकाणी हे शेकडो हात जे आहेत हे या ठिकाणी महाप्रसाद बनवण्यासाठी प्रयत्न करतायत. आपण समोर बाबा पाहतोय. वयोवृद्ध माणसं असतील, त्याचबरोबर इथलचे जे तरुण आहेत हे हा महाप्रसाद प्रत्येकाला पोहोचला पाहिजे. इथं आलेला प्रत्येकाला नगद नारायणगडाचा प्रसाद मिळाला पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न केला जातोय. आपण यांना विचारू की नेमकं किती वेळापासून हे बुंदी बनवण्याचं काम करतायत आणि कशा पद्धतीने हे बुंदी बनवण्याचं काम करताय. बाबा किती दिवसापासून काम करताय तुम्ही? हे 4 दिवस झाले आज. 4 दिवस झालं. हो, आता किती क्विंटलची आतापर्यंत तयार झाली? आतापर्यंत आज 25 पोते झाले आज. 25 पोते. हा, आणखी किती दिवस बनवणार आहे तुम्ही? अजून 3 दिवस. आता ही बनवलेली सगळी बुंदी किती लोकांना पुरू शकते? ही जवळजवळ 50-60 लाखापुढे पुढे जाऊ शकते. आपण पाहतो हे अशा पद्धतीने बनवण्याचं काम आहे. इथं मशीनच्या माध्यमातून पीठ जे आहे ते पीठ देखील या ठिकाणी जे बुंदीसाठी लागणारं पीठ आहे ते तयार केलं जात आहे आणि हे जे 3 या ठिकाणच्या भट्ट्या आहेत ह्या 24 तास सुरू आहेत. विशेषतः त्यासाठी मेहनत घेतली जाते. तरुण असेल, महिला असतील, त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती असतील, हे सर्वच जण या ठिकाणी प्रयत्न करून हा जो महाप्रसाद आहे हा महाप्रसाद बनवण्याचं काम केलं जातं आणि समोर आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक जण यामध्ये आपला जो वाटा आहे तो देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे एकंदरीतच हा ऐतिहासिक दसरा मेळावा होत असताना या प्रत्येक येणाऱ्या भाविकांसाठी येणाऱ्या प्रत्येक जो या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या प्रत्येकाला महाप्रसाद मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने प्रयत्न केला जातोय. मला नेमकं इथं जे विश्वस्त आहे त्या विश्वस्तांना विचारायचंय. आता आपण हे समोर पाहतोय अशा पद्धतीने हा जो बुंदी प्रसाद आहे हा बनवला जातो आणि बनवल्यानंतर हा प्रत्येक भाविकांना मिळेल यासाठी स्वयंसेवकाची देखील खूप मोठी तगडी फौज या ठिकाणी निर्माण केलेली. पाण्याची व्यवस्था देखील तशाच पद्धतीने केली जाणार आहे. इथं आलेल्या प्रत्येकाला काय काय व्यवस्था दिली जाणार आपण विश्वस्तांना विचारतोय. नेमकी कशी व्यवस्था केली आणि काय काय आपण येणाऱ्यांसाठी हे करतोय. या ठिकाणी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थितीची संख्या ही साधारणपणाने त्याचा अंदाज येत नसल्यामुळं आम्ही 50 लाखाच्या वरती ते करोडोच्या घरातही उपस्थिती संख्या जाऊ शकते. त्या अनुषंगाने पंचक्रोशीतील गावं, संस्थान आणि मराठा सेवकांनी मिळून एक 50,000 स्वयंसेवकांची या ठिकाणी तयारी ठेवलेली आहे आणि हा या ठिकाणी होत असलेला महाप्रसाद उपस्थितांना व्यवस्थितपणाने वाटप करण्याच्या दृष्टीनं गडावरती येणारी जे महत्त्वाचे 4 रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरमध्ये ट्रॉल्यामध्ये भरून त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पॅकिंगमध्ये पाऊच तयार करून त्या पद्धतीचा हा आलेल्या भक्तगणाला प्रवेश करता क्षणी त्यांच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी प्रत्येकाला तो मिळावा अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर
परिसरातील विविध गावानं आपापल्या येणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं भाविक भक्त या असतील, या ठिकाणी गडावर येणाऱ्या दसरा मेळाव्याची उपस्थिती असेल, या प्रत्येक नागरिकांना भक्तगणांना जेवणाची गैरसोय होऊ नये, पाण्याची गैरसोय होऊ नये अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी हायवेवरून येणारे जेवढे काही रस्त्यातली गावं असतील त्या प्रत्येक ठिकाणी पाण्याची, राहण्याची, जेवणाची व्यवस्था, आरोग्य सुविधेची सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्याची प्रत्येक केली जाते. मात्र ज्यांनी हा महाप्रसाद बनवलेला आहे ते आपल्यासोबत आचार्य आहेत. किती वेळ लागलाय आणि आता किती तुमचे जे सगळे सहकारी आहेत ते किती दिवसापासून हा प्रयत्न करतात? 50 माणूस जवळपास आज 4-5 दिवस झाले चालू आहे. किती गाळायचे झाले आता सध्या? 100 क्विंटलच्या पुढे झाले ना. 100 क्विंटलच्या पुढे. आणखी किती दिवस चालणार आहे हे सगळं? आणि शनिवारपर्यंत. शनिवारपर्यंत चालेल. अच्छा. त्यात किती लोकांना हा महाप्रसाद मिळू शकतो? जवळपास 70 लाखाच्या गाड्या पुढे जाईल पण आत नाही. अच्छा. किती तेल लागलं असेल ह्याला? साखर किती, पीठ किती नेमकं त्याचं? साखर जवळपास 2 ट्रक झाली नाही तर. अच्छा. आणि हे कसं, कोण लोक आणून देत आहेत, कशा पद्धतीने, उत्स्फूर्त पद्धतीने? काही नावं सांगत नाही काहीच नाही तो आणून देतात. अच्छा. नेमकं हे अन्नदानासाठी माधवकरीची देखील पद्धत या ठिकाणी राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर भाकरी गोळा करण्याचं गावोगावी काम केलं जाणार आहे. ते कसं असणार आहे आणि कशा पद्धतीने ते सगळं सुरू आहे? ही नारायणगडाची ही परंपरा आहे. माधवगिरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावागावातून लोकांना इथं सवय आहे, कारण की येणारा जो भक्तगण आहे त्यांना या ठिकाणी अन्नदान करण्यासाठी या ठिकाणी स्वतःहून गावाची गावं या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत. आज आपण बघतोय आत्ताच आचार्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की इथं कोण काय देतं आहे ह्याचा मेळ नाही. जवळपास 500 क्विंटलहून अधिक साखर या ठिकाणी दिली जाईल. आत्तापर्यंत 200-250 क्विंटल या ठिकाणी झालेली आहे गाळं, म्हणजे साखरेचं या ठिकाणी गाळं. परंतु भविष्यामध्ये कमीच काही पडणार नाही अशी परिस्थिती आहे, कारण की ह्या वेळेचा जे मेळावा आहे, दसरा मेळावा, हा इतिहासामध्ये त्याची नोंद होईल एवढा मोठा त्याचं नियोजन आहे. नेमकं स्वयंसेवक कशा पद्धतीने असतील आणि त्या स्वयंसेवकाचं कशी नोंदणी केली गेली, आतापर्यंत किती स्वयंसेवकाची नोंदणी झाली? का तर इथं पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर सुरक्षेची व्यवस्था असेल, महिला येणार आहेत, दुरून लोक येणार आहेत, ही सगळी स्वयंसेवकाची व्यवस्था कशी केली गेली? यावर्षी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगडावर होतोय. या दसरा मेळाव्याला विशेष उपस्थिती असणारे संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील येत आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. स्वयंसेवकाची व्यवस्था कशी? त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यामधील सर्वच बांधव स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करतायत. ते करत असताना या परिसरातील आजूबाजूच्या गावातून 5000च्या पुढे आत्तापर्यंतची स्वयंसेवकाची यादी आहे आणि त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आम्ही करणार आहोत आणि प्रत्येकाला जिम्मेदारी दिलेली आहे. त्याच ठिकाणी त्या व्यक्तीने थांबायचे आणि त्या ठिकाणाहून तो माणूस सभा होईपर्यंत हलणार नाही अशा प्रकारची जिम्मेदारी आम्ही स्वयंसेवकाला दिली आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीने सगळी व्यवस्था केली गेली. मात्र मला महत्त्वाचं दाखवायचं आहे, हा जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद बनवला जातो. तसं पाहिलं तर नगद नारायणगडाचा प्रसाद मिळवण्याच्या अपेक्षेनं इथलचा फिरता नारळी सप्ताह देखील खूप मोठ्या प्रमाणात असतो. लाखो भाविक भक्त त्या ठिकाणी येतात. त्यामुळे सगळ्यात मोठं जर कसब लागणार आहे ते वाढण्यासाठी आलेल्या जे लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना वाढण्यासाठी आणि प्रत्येकाला प्रसाद मिळावा यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात तसं वाढप्यांची जी व्यवस्था आहे ती केली गेली. ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत हा महाप्रसाद पोहोचला जाईल या अनुषंगाने देखील प्रयत्न करतात. त्याचबरोबर जे परिसरातील गणेश मंडळ आहेत, इथलचे जे काही प्रतिष्ठान आहेत, ज्या तालीम आहेत, इथले जे काही तरुण आहेत या तरुणांकडे हे महत्त्वाचं काम असणार आहे. महिला देखील यामध्ये जो महाप्रसाद आहे तो वाटपासाठी महिलांसाठी काम करणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ही दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ते नारायणगडावरती मोठ्या भव्य प्रमाणामध्ये होत असल्याचं चित्र आहे आणि हा जो महाप्रसाद बनवला जाणार आहे शेकडो क्विंटलचा महाप्रसाद आहे आणि तो लाखो भाविक भक्तापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने आता नेमकं या गडावरचे जे महंत आहेत शिवाजी बाबा यांच्या माध्यमातून हे जे सगळे संयोजक मंडळी आहे त्याचबरोबर स्वयंसेवक मंडळी आहे यांच्या माध्यमातून हा प्रत्येकाला महाप्रसाद मिळावा याची व्यवस्था देखील केली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं आपण तर हा ऐतिहासिक दसरा मेळावा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होत असल्या कारणानं हा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होईल या अनुषंगाने, भव्य दिव्य होईल या अनुषंगाने इथला प्रत्येक जो भक्त आहे, या गडाचा भक्त आहे, स्वयंसेवक आहे, तो या ठिकाणी स्वतःला पूर्णतः समर्पित करून सेवा करण्याचं काम करतोय, पूर्णतः या ठिकाणी झोकून देऊन काम करतोय. त्यामुळे एकंदरीतच अवघे काही 3 दिवस या दसरा मेळाव्यासाठी उरलेले आहेत. त्यामुळे जी लगबग आहे ती आपल्याला या ठिकाणी